गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आज मी आलेली आहे जळगावला. तर आज मी तुम्हाला डायस्टिक रेक्टी मसल्स ज्या आहेत त्याबद्दल आपण बोलूया. तर जेव्हा आपण प्रेग्नंट असतो तर त्यावेळेस आपल्या ज्या मसल्स असतात तर ह्या एक्सटेंड होतात, कारण की बाळाचं वेट असतं आणि त्यामुळे त्या एक्सटेंड होतात. परंतु डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा, आफ्टर डिलिव्हरी सुद्धा त्या मसलची हिलिंग पूर्ण झालेली नसते आणि त्यामुळे त्या आतमध्ये गेलेल्या नसतात. तर अशा वेळेस आपलं पोट जे आहे ते पुढे आलेलं आपल्याला वाटतं आणि जणू काही आपण अजूनही प्रेग्नंट आहे असं दुसऱ्यांना भास होतो. यासाठी आपल्याला कोणत्या एक्सरसाइज करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून आपलं पोट आतमध्ये जाईल आणि मसलची हिलिंग ही होणार, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. म्हणून व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत बघावा. तर पहिली एक्सरसाइज आहे पेल्विक टिल्ट. तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पाय जवळ करायचे आहे आणि ह्यामध्ये जेव्हा आपण नॉर्मल पोझिशनला आहे तेव्हा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, इनहेल करायचा आहे. आणि जेव्हा हा आपला पेल्विकचा रिजन जो आहे, आपण हा जमिनीला आपण जेव्हा प्रेस करणार त्यावेळेस आपल्याला श्वास हा बाहेर सोडायचा आहे, म्हणजे एक्झेल करायचा आहे. ह्याप्रमाणे सेकंड एक्सरसाइज आहे आर्म लिफ्ट. तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या कॅट पोझिशनमध्ये आपल्याला यायचं आहे आणि ह्यानंतर आपण जेव्हा नॉर्मल पोझिशनला आहे तेव्हा श्वास भरायचा आहे, आतमध्ये इनहेल करायचं आहे. आणि जेव्हा आर्म हा आपण लिफ्ट करणार वरच्या साईडला तेव्हा एक्झेल करायचं आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. जेव्हा नॉर्मल पोझिशनला आहे तेव्हा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि जेव्हा आर्म लिफ्ट करणार तेव्हा एक्झेल करायचा आहे. थर्ड एक्सरसाइज आहे लेग एक्सटेन्शन. तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या पोझिशनला येऊन आपल्याला स्पाइन हा न्यूट्रल ठेवायचा आहे आणि ह्यानंतर जेव्हा आपण स्टार्ट करणार त्यावेळेस इनहेल करायचं आहे आणि लेग जेव्हा आपण बाहेरच्या साईडला एक्सटेंड करणार तेव्हा वर गेल्यानंतर इथं एक्झेल करायचं आहे. श्वास आतमध्ये, पाय वर एक्सटेंड केल्यानंतर एक्झेल.